पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसमोरील विजय कॉलनी येथील मोकळ्या मैदानावर बुधवारी एक विशेष रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल पार पडली। या मॉक ड्रिलचा उद्देश होता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सज्जता राखणे आणि आपत्तीच्या प्रसंगी विविध शासकीय विभागांमध्ये आवश्यक ते समन्वय साधणे। या सरावात अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापक पथक, आरोग्य यंत्रणा, नागरी संरक्षण दल, NDRF आणि इतर विविध सरकारी विभाग सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या सरावात भर पावसातही अधिकारी आणि कर्मचारी तन्मयतेने सहभागी झाले। सायरनच्या आवाजाने मॉक हल्ल्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले। त्यांनी बॉम्ब सदृश्य वस्तू नष्ट केली आणि पाणी फोम फवारून आग आटोक्यात आणली। त्यानंतर NDRFच्या पथकाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले। मात्र या तालिमीत अपेक्षित तो समन्वय दिसून आला नाही। काही ठिकाणी विभागांमध्ये भ्रम निर्माण झाल्याचे चित्र होते। या ड्रिलमधून एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली, आपत्ती आली तर सज्ज असणे गरजेचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे आहे समन्वय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी अशा सरावांचा उपयोग निश्चितच उपयुक्त ठरेल, पण त्यातून घेतले जाणारे धडे अधिक महत्त्वाचे ठरतात।